कस काय घासली? कस काय घासली? काय घासली मग गाण फाटली. मी तू वावलं मग आणि तू बघते मला वाटलं पडला का? कारण की ते गतिरोधक होतं ना. मला वाटलं 100% गतिरोधक त्याला कंट्रोल झाला नाही. घातलं हेल्मेट. हॅलो जार्विस, आर यू देअर? जार्विस. झाला बॉस आमच्या जार्विसचा. आमचा फोन गेला त्याला कट. चलो काहीच नाश्ता वगैरे झालाय. नाश्ता नाहीये, पाणी वगैरे पिलो, कुरकुरे खाल्ले, केळं खाल्ले 2. आता निघूया हॉस्पिटलला. 82 किलोमीटर्स. 82 किलोमीटर दाखवत आहे. घंट्याभरात कव्हर करू आम्ही, काय टेन्शन नाही. रोड खूप मस्त आहे याला. म्हणजे मला जर काय इम्प्रेस केलं असं आतापर्यंत ती रोड आहे. कुठूनच नाही, मी तर म्हणतो पुण्याला लागल्यापासून असा रोड आहे. पुण्याहून निघल्यापासून ते हॉस्पिटल पर्यंत असा रोड आहे. हंपी पर्यंत तुम्हाला कोणाला यायचं असेल पुण्याला, पुण्यावरून बिंदास आहे रोड, बिंदास. बाय रोड ट्रिप मस्त आहे. कसं असाच रोड आहे, कसला मस्त रोड आहे. ट्रॅफिक पण नाके बरोबर वगैरे, फक्त ट्रक वगैरे दिसतात मध्ये पुढे पण गेले असणारच. बाय रोड जायचं म्हणलं कुठं तर असे रोड पाहिजे, तरच जावं वाटतं. नाही तर ते पुण्याचं ट्रॅफिक बाय 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 बाय. बाबाट बाबा सगळा 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 दुचका सगळा मर्यादा गोळा उठला ना. एकामेकात चढायचं फार दाबू दाबू. पुण्यात तितकं नसून पुणे आतापर्यंत इतकं नाही थकलं मी दिवसभर. जेवढं पुण्यात घंटाभरच्या ट्रॅफिक नाही थकलं होतं म्हणून. क्लच दाब, क्लच दाब, गिअर टाक, क्लच दाब, गिअर टाक, क्लच सोड, गिअर टाक. तेवढंच करायचं फक्त. हाताची फार वाट. भाई आतापर्यंत तर आय एम इम्प्रेस बाय द रोड. रोड बघून इम्प्रेस झालो मी. असा रोड चांगला असताना और इतना अच्छा रोड है तो आदमी जन्नत तक चला जाए. स्पीड लिमिट, नॉर्मल स्पीड लिमिट 90च्या खाली नाही तर 100 आहे. म्हणजे गाडी काय म्हटलं? वाटतंय बरं का, असं वाटतं की दुसरीकडे आलं कुठतरी. फिलिंग होती आतून, फिलिंग येतली की महाराष्ट्र सोडलाय आपण. जाणवत ते अननोइंगली समज, अननोइंगली कळत. आता पुढचा पेट्रोल पंप बघू, तिथं टाकी फुल करतो बा. लिमिटर लागले, इंडिकेटर लागले. 30 किलोमीटर झाले त्याच्यावर. रिझर्वर लागून 30 किलोमीटर आली गाडी. आता मग एक काम करावं लागेल, बदामीला थांबावं लागेल. बदामी करावं लागेल, बदामीच्या थोडंसं पुढे जाऊन कुठे थांबावं लागेल, असं करावं लागेल. मग उद्या सकाळ सकाळ उठून राहिलेला प्रवास पूर्ण करूया आपण. बदामी करून हॉस्पिटलला कसं जाता येईल? नाही जाता यायचं भावा. आताच तू स्ट्रेट कुठं न थांबता गेला ना तर तुला कुठतरी 6-7 ला पोहोचशील हॉस्पिटलला. इतकं सोपं नाही ते. आपल्याला वाटतं 5 तास आहेत, पण मध्ये ट्रॅफिक. आता हे बघ, झालं झालं का नाही स्पीड कमी? आणि आता परत स्पीड घ्यायला किती वेळ लागतो? नाही ना. बदामीचं मस्त आहे आपले. एक रूम पाहिले तुम्ही इंस्टावर? ते इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. इतकी वाली रूम. हा हा, तेच म्हणजे पाण्यातलं. लोक तेच. हा तेच. लोक इथं बघायला इतकं नाही, ते इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. ती वाली रूम बनायची मला यार. ऑफ रोडिंगला घुसलो काय पण.
बघू आता, जाऊ दे. जास्त नाही आहे दूर, थोडं थोडंच आहे. नंतर पुढे हायवे लागायचं जाऊन. हरोडाचा गावात चाललाय पण तरी त्यानंतर पुढे हायवे लागेल. हायवेला लागल्यावर काय टेन्शन नाही. थोडंसं असं हेलिंग थोडा काय दिसत ते. लेस सिटीत म्हणतो, लेस गावातून आलो रे आपण. लेस गल्ली गोळा आता. ब्लॉगिंग झाली, खरी ब्लॉगिंग झाली. अरे पूर्ण गटरच आहे, गटर आहे का रोड आहे समजत नाही. अरे खरंच आहे, गटर गटर रोडवर आहे का रोड गटर मध्ये काय माहिती. कसला घाण वास येतो त्या पाण्याचा. रोडच्या मधोमध नाला आहे, मधोमध. सगळं नाल्याचं पाणी बाहेर चाललंय. लय वर्स्ट वर्स्ट डिसिजन आपला इकडून येणं. कसलं घाण आहे यार. अरे कसले खुले नाले तिथं, लोकांच्या दारासमोर नाले तिथं. कसं राहतं यार लोक दारासमोर नालीत. वास किती. माझे हेल्मेट आहे, बॅलाक्लावा आहे, बॅलाक्लावा हेल्मेट आहे, त्याच्या आतून वास येते. सरळ सरळ या रोडने द्या, तरी पण मला वास येते. आणि लोक दरवाजा उघडला की पुढे नाला. रे जाऊ दे. चला आता हायवे लागतो आपण, तसं टेन्शन नाही. एकदा हायवे लागलो. Okay, Vijayapur. I think we are entered in the Karnataka now. Congratulations. Biraya, congratulations. कर्नाटक मध्ये एंटर केलेला आहे आपण. ऑफिशियली वी आर इन कर्नाटका गाईज. फर्स्ट टाइम कोणतरी बाईकवर मी महाराष्ट्राच्या बाहेर आलोय. फर्स्ट टाइम. हा, फिलिंग नाईस. कर्नाटकचे रोड चांगले जर महाराष्ट्राच्या रोड पेक्षा, असं मला वाटायला. वाटायला काय ते आहेतच. राईट राईट, तिथून राईट घे. We are in the Rockies KGF now. Rockies KGF. काय झालं, घासली होती. कस काय घासली, कस काय घासली. काय घासली मग, घाण फाटली. मी वावलं मग तू बघते मग वाटलं पडला. कारण की ते गतिरोधक होतं ना, मला वाटलं 100% गतिरोधक त्याला कंट्रोल झाला नाही. हो चल, लेटर नाही तर, लेटर नाही तर कुठं. अरे ते टमटमवाले हात केलं त्यांनी, ते पोरांनी. पण त्या टायमाला हे मग बंद होतं माझं. चला, होत असतं. इट्स अ पार्ट ऑफ द राईड. बापरे. अरे बापरे, काय होतंय. ओके, रोडचा कॉर्नर होता. टायर स्लिप झालं. हवा बिवा गेली. चल चल चल, फोन लाव. काय झालं मी. चार ह्याच जर स्पीडने गेलो आपण तर मग 4-4:30 पर्यंत पोहोचू, माहिती का. पण ह्याला बदामी नाही रे, ह्याला हम्पीला डायरेक्ट. म्हणजे आपण सकाळपासून त्या स्पीडने आलोत ना, त्या स्पीडने जर गेलो अजून तर मग 4-4:30 पर्यंत पोहोचतोय आपण.
म्हणजे उद्या संध्याकाळीच बदामीला निघायचं आहे ना. हा ही पण चांगला प्लॅन आहे. पण मग एका दिवसात, अरे पण एका दिवसात कव्हर होईन असं वाटत नाही रे मला. आणि माहिती का मेन म्हणजे ते हे नाही का अंजनेरी पर्वत, तिथं सनसेट बघायला मजा येते रे. ट्रेकिंग नाही, काहीतरी असं ना रोप वगैरे. हो हो हो. सगळं महाराष्ट्र सारखंच आहे, कायच वेगळं आहे कर्नाटक मध्ये. अजून कर्नाटक लागलं नाही पण ना का लागलंय. असं म्हणू शकतो. आय थिंक ती बाईकचं होतं रे ह्या साईडचं. हा ना, ये वापस. बाईकचं घुसलं, ह्या साईडने बाईकचं होतं. हो चल चल, बाईक शिकून जात आहे. ह्या माणसाने तरी सांगावं ना आपल्याला. ठीक, मला वाटतं क्रॉसिंग आहे आता कर्नाटक बाउंड्री. नाही पण तसं नाही, टोल नाकाच आहे. आपण कर्नाटक मध्ये आलोत ना, मग क्रॉसिंग आता थोडीच असणार. हम्म, सिस्टमॅटिक सगळं. ते थ्री व्हीलर आणि टू व्हीलर साठी येते. हा, आला आला इंडियन ऑइल आला पुढं. अब डलेगा पेट्रोल, अब होगी बदमाशी, अब जाएगा, अब जाएगा पैसा. अब डलेगा पेट्रोल. जिओ, इंडियन ऑइल. ओके, इथं थांबू का? किती रनिंग किती झाले रे? मग 350 किलोमीटर झालं आणि ह्यातलं घोड्यातलं पेट्रोल संपलं. बघा, कुठं जर क्रुझिंग करत चालला असाल बुलेट घेऊन, एवढं एक गोष्ट लक्षात ठेवा. 1150 किलोमीटर, 1150 रुपयाचं पेट्रोल टाकलं सकाळी, आता खतम आहे. 350 किलोमीटरवर 1150 किलोमीटर, सॉरी 1150वर 350 किलोमीटर. बस हो गया. हा, कट कर. थँक्यू. ठीक आहे, टाकी परत फुल केलेली आहे. बघू आता किती. यार इतकं पेट्रोल खात असेल तर परवडत नाही गाडी. म्हणजे आता वी आर इन कर्नाटका. वेलकम टू रॉकीज KGF. तूफान तूफान, रंग तूफान तूफान, रंग. मग एक ट्रॅक्टर येत होता, त्या ट्रॅक्टरचं पाणी मारतोय का, पण मारतोय का काय करतोय काय माहिती. पाणी का मारून होतं. पाण्याचा टँकर आहे, त्याचं मागचं झाकण निघले मे बी, सगळं पाणी रोडला चाललंय. जाऊ दे, खूप दूर गेला त्याची मदत केली असते मी. आता 80 वर क्रूज करतोय मी सध्या तर. तिथे मायलेज यानं काय नाही मरणार, पेट्रोल आले गेले. मग काय तर वायाला गेले, वायाला गेले. कसलं कर.
जरा तरी मायलेज निघा आता 90 किलोमीटर झालं म्हणजे आय थिंक आता 100 राहिले. यस, अब 100 बचा है. हॉस्पिटल काय काय तर नाव त्याचं. ए अरे काय कसं ट्रॅक्टर बिरले लांब गेला वाटतं. बहुत दूर निकल गया भाई वो. जाऊ दे, मला मायलेज काढायचंय. त्याच्या गाडीला चांगलं मायलेज येते. हम तो 80 के ऊपर नहीं भागेंगे. 80 के ऊपर बिल्कुल जाने का नहीं. जाने का नहीं. कांदे की गाड़ी के पीछे चलने का नहीं. ट्रक के पीछे चलने का नहीं. दो ट्रक के बीच में तो चलने का नहीं. इधर सिग्नल कैसे येतं एक से का फक्त ह्याच रोडला स्पेशल आहे काय मे बी और मुझे ना पल पल जी नाम और खबर नाम. मैं रात भर जागे तेरी यादों में. तू रात भर तू भी मेरी यादों में जागी ना. मैं रात भर जागे तेरी यादों में. तू ये बता याद में मेरी तू भी जागे ना. आता बरोबर आहे. घेतले 1 लिटर पाणी. पाणी 1 लिटर पाणी मध्ये पेट्रोल घेतलं. पाणी बस प्यायला लावले त्यांनी. आपल्याला बाईकचं ॲव्हरेज बाईकचं ॲव्हरेज काढायचं मध्ये किती झालंय? आतापर्यंत आली आहे 467 किलोमीटर. 467 किलोमीटर आली आणि रिझर्व लागलेलं आहे. रिझर्व लागलेली आहे. त्याला 500 न्यायची ॲटलिस्ट. मग ते रिझर्व म्हणून पेट्रोल घेतलंय. जर बंद पडली तर टाकायला. फक्त कॉज एक आहे की फ्यूल पंपला काय नाही झालं पाहिजे. फ्यूल पंपला ते रिस्क. तुला म्हणलं होतं गाण मस्ती नको करू. आता काय झालं की मी म्हणलं तुला म्हणलं होतं गाण मस्ती नको करू. आणि फ्यूल पंप आहे 15,000चा. 15,000चा. अरे 3 लिटरचं पेट्रोल टाकून घे. ऐक माझं. चला आता डायरेक्ट हॉस्पिट. आता मध्ये लाड नाही बिलकुल. आता पितोय. चलो निकलते. ते पवन चक्की हा ते प्रत्येक साईडची असतं रे. एक पवन चक्की छोटी दिसते आणि एक खूप मोठी दिसते. माउंटन्स वगैरे मस्त मस्त आहे. अंजनेरी पर्वतची लाईन आहे. अंजनेरी पर्वत आहे. अंजनेरी पर्वत तिथं महाबली बजरंग बलीचा जन्म झालेला. अंजनीचा सोता तुला रामाचं वरदान. ओ अंजनीचा सोता तुला रामाचं वरदान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान.